नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण जानेवारी महिन्यामध्ये येणारी जी चाचणी परीक्षा आहे, चाचणी परीक्षा क्रमांक 2, तर हिच्यासाठी इयत्ता पहिलीसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं याच्यावर सरावासाठी प्रश्न बनवत आहोत. तर पहा, या अगोदर मराठी आणि गणितसाठी व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर नक्कीच पहा. आज आपण इंग्रजीचे प्रश्न प्रकार कशा प्रकारे सराव करायचे हे पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न पहिला आहे, मेक वर्ड फ्रॉम फॉलोइंग लेटर्स, म्हणजे दिलेल्या अक्षरांपासून शब्द तुम्हाला बनवायचा आहे. आता गोलामध्ये काय आहे, इट, आणि इथे बाजूला अक्षर दिली. मग तुम्हाला काय करायचं, हे फक्त जोडून लिहायचे, BIT बीट. आणि असे छोटे छोटे शब्द तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले असतात. तर पहा, BIT बीट, HIT हिट. तर इथलं पाहून तुम्हाला जोडून काय करायचे, शब्द तयार करायचे आणि ते लिहून काढायचे आहे. तर याच्यासारखं तर पहा, इथं जसं सीट, पीठ, फीट या पद्धतीने सराव करायचा आहे. पुढे पहा, इथे दुसरं सुद्धा घेतले मी, जसं PIP पीप. पीप म्हणजे डोकावणे. पहा, निप, टिप, हिप, सिप म्हणजे छोटे छोटे शब्द इथे जोडून करायचं आहे. यानंतर कॉपी द वर्ड्स, म्हणजे दिलेला शब्द आहे तो तसाच्या तसा पाहून लिहायचा. आता तुम्हाला तिथे मराठीमध्ये सूचना असते कंसात, परंतु इथे मी नाही लिहिली. तर जसाच्या तसा शब्द पाहून लिहायचा आहे चांगल्या अक्षरामध्ये. हॉप, मॉप आहे, डॉट आहे, कॅट आहे, कॅप आहे. यानंतर मॅच द पेअर्स, मागता तुम्हाला काय करायचे, जे तुमचं पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे जोड्या लावायच्यात. म्हणजे इथे ट्रॅफिक सिग्नल विषय आहे, तर रेड आल्यानंतर काय करायचंय, स्टॉप. मग रेडसाठी स्टॉप जोडी लावा. ग्रीन काय करायचे, गो. आणि येलो काय आहे, वेट. म्हणजे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे पहा, तुम्हाला सिग्नलचे जे रंग आहेत त्याची माहिती, तर त्याच्यावरून इथे काय करायचंय, जोड्या लावायच्या आहे. पुढे पहा, मेक अ मिनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ गिवन लेटर, म्हणजे जो शब्द दिलेला आहे तो आपल्याला कसा दिलेला आहे, उलटा पुलटा दिलेला आहे मिक्स करून. तर आपल्याला तो काय करायचा, व्यवस्थित करायचा आहे. छोटे छोटे स्पेलिंग जे पुस्तकातले असतात ते तुमचे वाचून वाचून पाठ झालेले असतात, मग शब्द तुम्हाला बनवता येतात. आता जसं पहा, CAR कार. मराठीमध्ये जसं आपण अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करतो त्या पद्धतीने. आता पहा, इथे DOG डॉग. मग आता हे शब्द तुम्हाला कधी लिहिता येतील, जेव्हा पुस्तकामधले शब्द तुम्ही वारंवार वाचन करत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला हे शब्द लिहिता येणार आहेत. जसं BAT बॅट. इथे काही उदाहरण म्हणून मी घेतलेले आहे, तुम्ही अजूनही पुस्तकातले शब्द मुलांना सरावासाठी देऊ शकता. यानंतर आता काय आहे, राईट मिसिंग लेटर्स, म्हणजे जी अक्षर गाळलेली आहे ती लिहायचे. काय लिहायचे, डेज ऑफ द वीक आहे. पहा, MONDAY म्हणजे मंडे. जी तुम्हाला कविता आहे वारांची त्याच्यावर आधारित आहे. WEDNESDAY म्हणजे इथे मिसिंग लेटर आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. फ्रायडेचं स्पेलिंग आहे, यानंतर संडेचं स्पेलिंग आहे. पुढे राईट द फर्स्ट लेटर, पहिलं अक्षर लिहायचं आहे. तर काय आहे पहा, MANGO म्हणजे मँगोचा M इथे मिसिंग आहे. REE कुठे येईल, TREE ट्री म्हणजे झाड. यानंतर बोट येईल, त्याच्यानंतर हॉर्स येईल, HORSE हॉर्स. म्हणजे इथे जे लेटर दिलेले नाहीये ते लिहून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला काय करायचंय, तयार करायचा आहे. तर या पद्धतीने इंग्रजीचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्यांचा सराव मुलांचा घ्यायचा आहे, म्हणजे मुलांना स्वतःहून परीक्षेमध्ये व्यवस्थित प्रश्न सोडवण्याची सवय लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.